आगामी गणेश उत्सव व ईद ए मिलादच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय श्री डॉक्टर विनयकुमार राठोड सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुनील लांजेवार सर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉक्टर सिद्धेश्वर भोरे सर यांच्या संकल्पनेतून डीजे मुक्त गणेश उत्सव व शांततेत गणेश उत्सव कसा पार होईल या अनुषंगाने मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप माणिकराव नवघरे, प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन करमाळ, सर्व जनतेस व गणेश मंडळाच्या कार्यकारिणीला आवाहन करतो की आपण जो दिनांक 7 सप्टेंबर 2024 ते 17 सप्टेंबर 2024 दरम्यान जो गणेश उत्सव साजरा होणार आहे, याच दरम्यान मुस्लिम धर्मियांचा 16 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद हा सण असणार आहे। या दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही सण दोन्ही धर्मियांनी शांततेत पार पाडावेत यासाठी सर्व विशेष खबरदारी घेतली पाहिजे। यात गणेश मंडळ स्थापनेपूर्वी सर्वांनी ऑनलाईन परवानगी घ्यावी। कोणीही विनापरवाना गणेश मंडळाची स्थापना करू नये। तसेच गतवर्षीप्रमाणे याही वर्षी पोलीस स्टेशन स्तरावर एक कमिटी स्थापन करून जे गणेश मंडळ 10 दिवसाच्या कार्यकालात विशेष प्रोग्राम घेतील, ज्यातून सामाजिक सांस्कृतिक संदेश देतील, तसेच शासनाच्या अटी शर्तीचे पालन करून गणेशोत्सव साजरा करतील, डीजे मुक्त मिरवणूक काढतील, पारंपरिक वाद्याचा समावेश करतील, अशा गणेश मंडळांची कमिटीमार्फत पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक जाहीर करून त्यांना माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या हस्ते प्रशंसापत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे। तरी सर्व मंडळांनी याचे नोंद घ्यावी। तसेच मिरवणुकीच्या दिवशी कुठेही मंडळांनी डीजेचा वापर करू नये। पारंपरिक वाद्यात व निर्धारित वेळेमध्ये मिरवणूक सुरू करून संपवावी। विसर्जन तलावावर व विसर्जन विहिरीवर विशेष खबरदारी म्हणून लहान मुले व ज्या गणेश भक्तांना पोहता येत नाही अशांना त्या ठिकाणी नेऊ नये, हाच संदेश मी यामार्फत देतो व सर्व गणेश मंडळांना, सर्व जनतेना गणेश उत्सवाच्या तसेच सर्व मुस्लिम धर्मियांना ईद ए मिलादच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।